केली जाईल. सन्माननीय सदस्य आजगावकर साहेब, देतो मी नेक्स्ट सरनाईक साहेब तुम्हाला. हे जे लक्षवेधी मांडली आहे याच्यामध्ये मंत्री महोदय आपणही आदेश दिला होता थकीत बिले तात्काळ देण्यात यावीत म्हणून, परंतु जर बघितलं तर अधिकारी त्या ठिकाणी एका प्रस्तावामध्ये वारंवार वेगवेगळ्या त्रुट्या काढतात. तर आमची विनंती अशी आहे की ही त्रुट्या ज्या निघतात त्या एकाच वेळी निघणार का? त्याचबरोबर थकीत वेतन असेल, मेडिकल बिलं थकीत असतील, आता वर्ष 2-2 वर्ष मेडिकल बिलं थकीत राहिलेली आहेत. त्याचबरोबर वेतनासाठी त्या ठिकाणी शाला तायडी लवकर मिळत नसल्यामुळे त्यांचं थकीत प्रलंबित राहतं. 2-2 आणि 3-3 वर्ष त्या ठिकाणी शाला तायडी उपलब्ध होत नाहीत. तर यासाठी आपण काही कालावधी त्यांना घालून देणार का की त्रुटी असतील किंवा नसतील तर त्या ठिकाणी प्रस्ताव तो त्या ठिकाणी निर्गमित करण्याची भूमिका केली जाणार का? आणि त्याचबरोबर महत्वाचा एक प्रश्न असा आहे की मेडिकल बिलाबाबत त्या ठिकाणी टप्प्यावरच्या लोकांनाही मेडिकल बिल मिळणं गरजेचं आहे, ते आपल्याकडून मिळणार का? सभापती महोदय, टप्प्यावरची लोक जोपर्यंत 100% येत नाहीत तोपर्यंत रेग्युलर फॅसिलिटीज त्यांना देता येत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे चुकीचं काही आश्वासन मी ह्याच्यामध्ये देणार नाही. परंतु जिथं देयक प्रलंबित होती, सर्व जी त्याच्यासाठी तरतूद करायला लागते ती सगळी आर्थिक तरतूद केलेली आहे. आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण एक चेकलिस्ट तयार करून त्या चेकलिस्ट आम्ही संबंधित सर्व शिक्षकांना किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देण्याची व्यवस्था करू, जेणेकरून पुन्हा त्रुटी काढून एकही बिल परत येऊ नये. याच्यासाठी ही प्रक्रिया आम्ही निश्चितपणे राबवू, एवढं मी आपल्याला आश्वासित